असं सुरू करायला पाहावं एकदा दिसते का? नमस्कार. माझं नाव डॉक्टर श्याम प्रकाश देवकर आणि सिंधुजन अकॅडमीच्या वतीनं जे विविध विद्याशाखीय लेक्चर्स घेतले जात आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. आणि आजचा मला दिलेला विषय जो आहे तो आहे मुघलकालीन वराळ. सिंधुजन अकॅडमीने महाराष्ट्रातील लोकांसाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मला तुमच्याशी जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी सिंधुजन अकॅडमीचं मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. सिंधुजन अकॅडमीचे डॉक्टर सुजित शिंदे सर व त्यांची टीम या सर्वांना मी धन्यवाद देतो. माझा विषय मुघलकालीन वराड हा आहे. आता मुळात वराड प्रांत कोणता हा नेहमी प्रश्न उपस्थित होतो. वराड प्रांत नेमका कोणाला म्हणावं हा सर्वांना पडणारा प्रश्न आहे. कारण वराळ हा एक प्रादेशिक विभाग आहे. आजचे महाराष्ट्राचे जे प्रशासकीय विभाग आहे त्या प्रशासकीय विभागापैकी अमरावती जो डिव्हिजन आहे, अमरावती प्रशासकीय विभाग आहे, या प्रशासकीय विभागाला आपल्याला वराड संबोधता येईल. परंतु प्राचीन काळामध्ये वराळ प्रांत हाच असेल किंवा हा होता असं म्हणता येणार नाही. कारण अमरावती प्रशासकीय विभाग आजचा जो 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यावेळा सीमित वराळ प्रांत निश्चित नव्हता. जुना वराळ प्रांत हा अत्यंत मोठा होता. आजचा बैतूल जिल्हा, या बैतूल जिल्ह्यातील खिरल्याचा किल्ल्यापासून तर ते पाथरी परभणी पर्यंत आपल्या वराडचा विस्तार होता. आणि इकडे मलकापूर जवळील नळगंगा नदीपासून तर वर्धा नदीपर्यंतचा हा विस्तार वराड प्रांताचा होता. तत्पूर्वी वराळ प्रांताच्या सीमा ह्या वारंवार बदलत गेलेल्या आहेत. परंतु वराळ प्रांत हा नेमका कोणता सांगता येईल. आपण ही पीपीटी आहे, या पीपीटीच्या द्वारे पाहूया. आजचा जो हा प्रशासकीय विभाग आहे अमरावती विभाग, हा अमरावती विभाग यामध्ये दाखवलेला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ हे 5 जिल्ह्याचा हा प्रशासकीय विभाग दाखवलेला आहे. हा आजचा प्रशासकीय विभाग आहे. परंतु या आजच्या प्रशासकीय विभागाद्वारे याला निश्चितपणे आपल्याला पूर्णपणे वराड संबोधता येणार नाही. हा आजच्या दृष्टिकोनातून अमरावती विभाग आहे. परंतु वराळ प्रांत आज जरी आपण याला संबोधत असू, परंतु हा जुना वराळ प्रांत मात्र एवढा निश्चितपणे नव्हता. ते आपण नकाशाद्वारे पाहूया. आता पुढचा जो नकाशा आहे हा नकाशा सह्याद्रीच्या उपरंगामध्ये दाखवलेला आहे. यामध्ये वरची जी रांग आहे ही सातपुड्याची रांग, ही वरची जी तुम्हाला रेड कलरने मी डार्क करून दाखवतो आहे, ही वरची सातपुड्याची रांग दिसते. आणि त्यानंतर खालची जी अजिंठ्याची रांग आहे, या 2 रांगांच्या मध्ये ही जी पूर्णा नदी आहे, या पूर्णा नदीच्या दरम्यानचा हा प्रदेश जो आहे याला आपल्याला वराड संबोधता येईल. याच्या निश्चितपणे सीमा कोणता आपण जर सांगू, जर भौगोलिक सीमा सांगायचं म्हटलं तर वरती म्हणजे उत्तर दिशेला सातपुडा, त्यानंतर दक्षिण दिशेला अजिंठ्याची रांग आणि या पश्चिम दिशेला नळगंगा नदी, पूर्व दिशेला वर्धा नदी, या दरम्यानचा प्रदेश हा वराड संबोधता येईल. आता यामाकडे जे इतिहासकार होते त्यांनी या पूर्णा बेसिनला, पूर्णा पात्र ज्याला म्हणतात त्याला पयनघाट हे नाव आहे. या पयनघाटला वराड संबोधलेला आहे. परंतु वस्तुस्थिती पयनघाट आणि वरचा जो सातपुड्याची रांग ज्याला मेळघाट म्हणतात, म्हणजे सातपुड्याच्या डोंगर रांगेचा उत्तरेकडचा भाग याला मेळघाट म्हणतात. त्यानंतर मधली जी पूर्णा नदी वाहते ती पूर्णा नदीचा भाग याला पयनघाट म्हणतात. आणि त्यानंतरचा दक्षिणेकडची अजिंठ्याची रांग जी म्हणतात त्याला बालाघाट म्हणतात. असे वराडचे प्राकृतिक विभाग आपल्याला सांगता येतील, भौगोलिक विभाग सांगता येतील. आणि या भौगोलिक विभागाच्या माध्यमातून वराड आपल्याला समजून घेता येईल. कारण वराडातून कुठेही जायचं असलं तरी घाट लागतो असं जनरली बोलताना लोक म्हणतात. कारण या अजिंठ्याच्या रांगेवरून खाली उतरताना किंवा मेळघाटमध्ये जाताना किंवा कुठून म्हणजे अकोला जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यात जाताना, बुलढाणा जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात जाताना किंवा जिल्ह्यातल्या जिल्ह्यात सुद्धा खाली वरती जाताना घाट लागतो. त्याला कारणच ते आहे. कारण या 2 रांगांच्या मधला हा जो प्रांत आहे पैनघाट, हा अत्यंत सुपीक आहे, काळ्या मातीचा प्रदेश आहे. आणि हा अत्यंत सुपीक असल्यामुळे हा अत्यंत समृद्ध बनला. आणि म्हणूनच वराडला सोन्याच्या पहाडाची उपमा, वराड आणि सोन्याची कराड असं म्हटलं गेलेलं आहे. कारण या भागात हा पूर्णा पात्र हा अत्यंत सुपीक प्रदेश होता. आणि या पद्धतीनं आपण भौगोलिक पद्धतीनं वराड हा प्रांत समजून घेऊ शकतो. पुढचा नकाशा पाहूया. या नकाशामध्ये पूर्णा बेसिन, पूर्णा पात्र दाखवलेला आहे. आता हा जो हिरवा रंग आहे
हा हिरवा रंग पूर्णा पात्राचा आहे. हे पूर्णा पात्र जेव्हा दिसतं, हे तुम्हाला जी दाखवलंय मी डार्क करून, या पूर्णा पात्रामध्ये आपल्याला निश्चितपणे कळेल की हा मधला प्रदेश जो आहे याला वऱ्हाड असं संबोधलेलं गेलं आहे. आता वऱ्हाड या नामाची उत्पत्ती सुद्धा तितकीच रंजक आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हा आणखीन एक आपण पठाराचा नकाशा पाहूया. वरच्या गाविलगावच्या टेकड्या, त्यानंतर इथं अजिंठ्याची रांग, या दोन मधला हे बुलढाण्याचा पठार, आणि या मधला हा जो प्रांत आहे हा आपला वऱ्हाड प्रांत आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की वऱ्हाड प्रांत हा फक्त अमरावती रिजन पुरता मर्यादित नाही, तर यामध्ये तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या नकाशा बाहेर सुद्धा या नकाशामध्ये दिसतो. हा बैतूल खेरला प्रदेश यामध्ये समाविष्ट होता. तसेच तुम्ही पाहिलं असेल पाथरी पूर्ण मराठवाड्याचा प्रदेशामध्ये समाविष्ट आहे. तसेच हा जो भाग इथं तुम्हाला दिसतो या भाग या साईडचा हा तेलंगणाचा प्रदेश आहे, पथाळ भाग ज्याला म्हणतात. हा तेलंगणाचा प्रदेश सुद्धा तत्कालीन वऱ्हाड प्रांतामध्ये समाविष्ट होता. या वऱ्हाड प्रांताच्या बाजूला तुम्ही पाहिलं अहमदनगर राज्य, त्यानंतर बिदर, गोलकोंडा, या प्रकारे हे राज्य आपल्या वऱ्हाडच्या आजूबाजूला होतं. आता हा जो प्रांत आहे, हा जो डार्क हिरवा कलर आहे म्हणजे गडद हिरवा रंग जो आहे हे हैदराबाद संस्थान आहे, आणि हा जो पोपटी रंग आहे हे आपलं वऱ्हाडचं राज्य संबोधता येईल. हा वऱ्हाडच्या प्रांताचा नकाशा आपल्याला दाखवता येईल. त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये वऱ्हाड प्रांत असा या प्रकारे विकसित झाला. मधले सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार, सीपी अँड बेरार हे जे नाव पडलं होतं म्हणजे ब्रिटिश काळामध्ये, ते हा जो प्रांत आहे सेंट्रल प्रोव्हिन्स हा आणि बेरार हा वऱ्हाड प्रांत हा सुद्धा आपला विभक्त होता. आणि यामध्ये सुद्धा तत्कालीन वऱ्हाडमध्ये सुद्धा एमपीचा बैतूलचा भाग आणि पाथरी परभणी पर्यंतचा भाग आणि तेलंगणाचा भाग समाविष्ट होताच. आता या वऱ्हाडच्या नावाची उत्पत्ती कशी झाली हे आपण पाहूया. वऱ्हाडच्या नावाची उत्पत्तीच्या संदर्भामध्ये ऐनी अकबरी मध्ये अबुल फजल नोंदवतो की वर्धा नदीच्या नावावरून वऱ्हाड हे नाव पडलं असावं, कारण वरदा या नावावरून वरदा नावाचा अपभ्रंश होत गेला, आणि या अपभ्रंश झालेल्या नावावरून वर्धावरून वर्धा तट झालं आणि वऱ्हाड झालं. एक अशी आख्यायिका दुसरी वऱ्हाड संदर्भात सांगता येते किंवा ते श्रीकृष्णाच्या विवाह संदर्भातील वऱ्हाड या संकल्पने संदर्भात आहे, परंतु त्याला आपल्याला फारसे पुरावे सांगता येत नाही, दाखवता येत नाही. पण तो या भौगोलिक नावावरून वर्धा नदीच्या नावावरून हा प्रांताचं नाव निश्चितपणे पडलं असावं हे आपल्याला ठामपणे म्हणता येईल. आता या वऱ्हाड प्रांतावर राज्य करणारे राज्यकर्ते कोणकोणते असावे, कारण वऱ्हाडच्या इतिहासासंदर्भात फारसं ऐतिहासिक संशोधन झालेलं नसल्यामुळे वऱ्हाडच्या प्रांतावर कोणकोणत्या राजघराण्यांनी सत्ता गाजवली, आता अनेक पुरावे, भौगोलिक पुरावे आपल्या वऱ्हाड प्रांतामध्ये सापडतात. कारण वऱ्हाड प्रांत हा अत्यंत जुना आणि प्राचीन प्रांत आहे. आता भोन जर घेतलं, या ठिकाणी उत्खनन सध्या म्हणजे झालेलं आहे 5-10 वर्ष आधी. या भोनला उत्खनन केलं तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंत तिथं पुरावे सापडलेले आहेत. त्यानंतर टाकळघाट, नैकुंड, त्यानंतर धाम, या अरुणावती नदीच्या काठावरचं धाम जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजारमध्ये, अशा अनेक ठिकाणी अनेक प्राचीन गावं जे आहेत ते अत्यंत प्राचीन इतिहासासंदर्भात म्हणजे अश्मयुगापर्यंतचे इतिहास आपल्याला सांगतात. या अश्मयुगाचे अनेक, लोणार असेल त्याला प्राचीन विरजक्षेम क्षेत्र असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर सालबर्डीच्या गुफा असतील ते असतील, आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणं जे आहेत ते अत्यंत प्राचीन इतिहासाशी सांगड घालतात. आणि दक्षिण भारतामध्ये जे आर्यांचं आगमन झालं, प्रथम आगमन अगस्त्य मुनींचं, त्यांची म्हणजे आर्यांचं पहिली वसाहत सुद्धा विदर्भामध्ये झाली होती असं सुद्धा राघव भांडारकर सांगतात. भांडारकरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही पहिली वसाहत सालबर्डीच्या परिसरात झालेली असावी असं सुद्धा ते निष्कर्ष काढतात. आता त्यानंतर दक्षिण भारतामध्ये ते पूर्ण प्रचार प्रसार झाला. आता वऱ्हाड प्रांत हा इतका प्राचीन इतिहास उपलब्ध होता, कोणकोणते राजघराणे होते, अनेक पुरावे नाण्यांच्या स्वरूपात असेल किंवा ताम्रपत्राच्या स्वरूपात सापडलेले आहेत. क्षत्रपांचं पहिलं राज्य या ठिकाणी असावं, कारण नांदुरा तालुक्यामध्ये दहिगाव या ठिकाणी क्षत्रपांच्या नाण्याचा फार मोठा संचय सापडला होता. आणि त्यावरून मिराशींनी निष्कर्ष काढला की इसवी सन पूर्व 123च्या आधी क्षत्रपांचं राज्य या ठिकाणी असावं. म्हणजे केव्हा स्थापन झालं याबद्दल जरी माहिती सांगता येत नसली तरी सुद्धा एक क्षत्रपांचं राज्य केव्हा सुरू झालं हे सांगता येत नसलं, पण 123 ला मात्र ते संपलेलं होतं. स्क्रीन शेअर झालेली नाही असं
मला स्क्रीन शेअर झाली सांगशील का? हा झाली स्क्रीन पॉवर. तर आपण स्क्रीन शेअर न झाल्यामुळे आपण पुन्हा एक वेळा एकदा उजळणी करूया, कारण स्क्रीन शेअर झाली नव्हती. तर आपला जो अमरावती डिव्हिजनचा प्रांत आहे, हा अमरावती डिव्हिजनचा प्रांत अमरावती विभाग हे 5 जिल्ह्याचा आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा हा आपला प्रांत आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर वरती सातपुडा रांग आहे. सातपुडा रांगेच्या खाली अजिंठ्याची रांग दिसते आणि मध्ये पूर्णा नदी आहे. या दरम्यानचा भाग आपला वराळ प्रांत समजला जातो. आणि इथं सांगितल्याप्रमाणे ही जी हिरव्या रंगाची पूर्णा नदी दिसते, या पूर्णा नदीचं पूर्ण पात्र हे सुद्धा आपल्याला वराळ संबोधता येतं. आणि त्याचा भाग आता या स्क्रीन मध्ये किंवा या पीपीटी मध्ये दाखवल्याप्रमाणे वराळ प्रांत, बेराळ प्रांत जो आहे हा आपल्याला दाखवता येतो. यामध्ये बैतूलचा भाग समाविष्ट आहे. त्यानंतर पाथरी पूर्ण परभणीपर्यंतचा भाग समाविष्ट आहे. तेलंगणाचा भाग समाविष्ट आहे. वराळ प्रांत हा आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे नळगंगा नदी ते वर्धा नदी, पश्चिमेकडची नळगंगा नदी मलकापूर जवळची, आणि पूर्वेकडचा वर्धा जिल्ह्यातली वर्धा नदी, उत्तरेकडे जर सातपुडा रांग त्याला खेरल्याचा किल्ला बैतूल मधला, तिथून पासून तर पाथरी परभणीपर्यंत आणि तेलंगणामधला काही भाग या वराळ प्रांतामध्ये समाविष्ट होता. त्यानंतर हा जो गर्द हिरव्या कलरचा भाग आहे हा हैदराबाद प्रांत, आणि पोपटी रंगाचा भाग आहे हा स्टेशन. आता
तर आपण हा जो शहापूरचा महाल पाहिला, हा बाळापूर जवळील शहापूरचा मुरादकालीन महाल आहे. या ठिकाणी तर आपण हा जो शहापूरचा महाल, या ठिकाणी लाल रत्न सापडायचे आणि अत्यंत सुरक्षित ठिकाण असल्यामुळे, रमणीय ठिकाण असल्यामुळे मुरादने हे ठिकाण निवडलं होतं. तर आपल्या वराळमध्ये फक्त शहापूरच नव्हे तर अनेक ठिकाणं असे होते की ज्या ठिकाणी महत्वाची अनेक वस्तूचं उत्पादन व्हायचं, व्यापार व्हायचा. त्यामध्ये गाविलगड होतं. गाविलगडला पोलादी शस्त्र उत्पादनाचा कारखाना होता, ज्याला कारखाना म्हणता येईल. आणि त्यानंतर देऊळघाटला सुद्धा पोलादी किंवा लोहाचं उत्पादन व्हायचं, अळकित्ते उत्पादन त्या ठिकाणी व्हायचं. देऊळवा राजाला लुगडं, कुंकू, खण याचं उत्पादन व्हायचं. लोणारला काच, साबण याचं उत्पादन व्हायचं. तसेच बाळापूरला सुद्धा कापड, कागद, बाळापूरचा हात कागद अत्यंत प्रसिद्ध होता. त्याचे आजही अवशेष बाळापूरला आपल्याला त्या खानका नक्षीबंदीमध्ये पाहायला मिळतात. तसेच बाळापूरला दगडी जिन्सा सुद्धा बनायच्या, सतरंजा. अकोटला आणि अंजनगाव सुरजीला सुद्धा सतरंजाचं काम त्या ठिकाणी व्हायचं. अचलपूर असेल, अकोट असेल, बाळापूर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापडाचं काम चालायचं. पागोटे उत्पादन अंजनगाव सुरजी, अकोट आणि बाळापूर या ठिकाणी पागोटी उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायचं. जामोदला खायच्या पानाचं उत्पादन, त्याला पानवेली म्हणतात, त्याचं उत्पादन जामोदला व्हायचं आणि याची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायची. कोल्हापूरला, जे अमरावती जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आहे, त्या ठिकाणी सुद्धा काच आणि साबण याचं काम व्हायचं. या प्रकारे वराळ अत्यंत समृद्ध आणि सुपीक प्रांत होता. त्यामुळे वराळ प्रांताचं उत्पादन सर्वात जास्त होतं. म्हणजे जे एकूण मुघलकालीन सुबे होते, या सर्व सुब्यापैकी सर्वात जास्त उत्पादन हे आपल्या वराळच्या सुब्याचं असल्याची नोंद अबुल फजलने सुद्धा केलेली आहे. तर आता आपण पुढे राजकीय इतिहास पाहूया. चांदबिबीने वराळ प्रांत हा मुघलांना दिला. यामुळे अहमदनगरच्या निजामशाहीच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी निर्माण झाली आणि मोहम्मद खाननं चांदबिबी विरुद्ध वातावरण त्या राज्यामध्ये पेटवलं आणि त्यामुळे त्याने खानेखानाला मदतीला बोलावलं. या मोहम्मद खाननं चांदबिबीच्या विरुद्ध खानेखानाला अहमदनगरमध्ये सुद्धा बोलावलं होतं. परंतु हा खानेखाना बाळापूर आणि जयपूर कोथळीच्या मार्गे जायला निघाला. त्याला आता ही बातमी जेव्हा चांदबिबीला कळली, तिने विजापूरवरून मदत मागवली आणि कारण तिचा पुतण्या होता. आणि सोहेल खान हा तिथून मदत घेऊन निघाला. सोहेल खान आणि अब्दुल रहीम खानेखाना यांची गाठ ही पडते मेहकरच्या पुढे, जालन्याच्या आसपास सोनपूर नावाच्या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्यांचं युद्ध होतं. या युद्धामध्ये 8 फेब्रुवारी 1597ला अब्दुल रहीम खानेखानाचा पराभव त्या ठिकाणी होतो. परंतु दुसऱ्या दिवशी अब्दुल रहीम खानेखाना आपल्या पराभवाचा वचपा काढतो आणि या तिन्ही संयुक्त फौजेला त्या ठिकाणी तो पराभूत करतो आणि हे तिन्ही फौज आपापल्या राज्यामध्ये निघून जातात. अब्दुल रहीम खानेखाना वराळमध्ये निघून येतो. आता या ठिकाणी अब्दुल रहीम खानेखानाने घेतलेला निर्णय हा मुरादला पटत नाही आणि त्यामुळे मुराद आणि अब्दुल रहीम खानेखाना यांचे वाद होतात. मुरादचं म्हणणं असं असतं की अब्दुल रहीम खानेखाना यांनी अहमदनगरवर जाऊन आक्रमण करून अहमदनगर ताब्यात घेणं आवश्यक होतं. परंतु अब्दुल रहीम खानेखाना याच्या मनामध्ये नरनाळा आणि गाविलगड हे 2 किल्ले आधी घ्यावे हे असे प्लॅनिंग असल्यामुळे तो परत येतो. परंतु मुराद आणि त्याचे खटके उठतात. तसे अब्दुल रहीम खानेखानाला मुराद हा व्यसनी असल्यामुळे त्याचं व्यसनी असणं त्याला पटत नव्हतं आणि मुरादच्या खपामर्जी झाल्यामुळे त्याची तक्रार मुराद दिल्ली दरबारी करतो. त्यामुळे अब्दुल रहीम खानेखानाला परत बोलावून घेतलं जातं. त्याऐवजी अबुल फजलला पाठवलं जातं. आता अबुल फजल आल्या नरनाळा आणि गाविलगड हे 2 किल्ले आपल्या ताब्यात घेतो. अशा प्रकारे नरनाळा आणि गाविलगड हे 2 किल्ले अबुल फजलच्या माध्यमातून मुघल साम्राज्यामध्ये समाविष्ट होतात. या दरम्यान मुरादचा अतिमध्य प्रश्नानं 1599ला शहापूरला मृत्यू होतो. शहापूरलाच त्याला दफन केलं जातं. आता लक्षात घ्या की शहापूरची जी शाही दफनभूमी आहे, आजही तुम्ही शहापूरला गेलात त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु अकबराचा मुलगा राजपुत्र याचं दफन शहापूरला झालेलं असतं. नंतर ते दफन त्याचा प्रेत काढून नंतर दिल्लीला हुमायूच्या मकबऱ्याच्या शेजारी नेऊन तिथं त्याला पुरलं जातं आणि त्या ठिकाणी त्याचा चांगला मकबरा आज मला दिल्लीला गेलात तर हुमायूच्या मकबऱ्यामध्ये मुरादची आपल्याला कबर मिळते. त्याचं मूळ दफन या शहापूरला झालेलं होतं. शहापूरचं त्या काळातील महत्व आपल्याला लक्षात येईल कारण शहापूर तत्कालीन मुघल साम्राज्याची राजधानी होती. आता अबुल फजल आता याला जे वरामध्ये पाठवलेलं असते. आता मुराद मरण पावल्यामुळे
अबुल फजलनं जी नरनाळा आणि गाविलगड ताब्यात घेतलं, परंतु त्याला निजामशाहीवर पाहिजे तसा अंकुश ठेवता आला नाही. त्यामुळे या ठिकाणी अब्दुल रहीम खानेखानाच हवा. आता मुराद नसल्यामुळे वाद होण्याचा प्रश्न नाही. हा विचार करून दिल्ली दरबारानं अब्दुल रहीम खानेखानाला पुन्हा पाठवलं आणि यावेळी सोबत राजपुत्र दानियल पाठवला. मात्र राजपुत्र दानियालनं शहापूरला आपला मुक्काम न ठेवता, बाळापूरला न ठेवता तो बरानपूरला राहिला आणि त्याने बरानपूरहून पूर्ण वराळातील आपली मोगल कारभार त्याने चालवला. 1600ला अहमदनगर निजामशाही ताब्यात घेण्यात आली. मुघलांनी निजामशाही 1600 साली पूर्ण ताब्यात घेतली आणि या प्रकारे निजामशाही ताब्यात आल्यामुळे अहमदनगर निजामशाही, त्यानंतर खानदेश आणि वराळ हे 3 प्रांत मुघल प्रांतात समाविष्ट झाले. आता त्यामुळे त्यांचे जे 13 सुबे होते मूळचे मुघलांचे, ते 13 सुबेचे 16 सुबे करण्यात आले आणि यामध्ये अहमदनगर, खानदेश आणि वराळ हे 3 सुबे वाढवण्यात आले. याची माहिती आपल्या पीपीटी मध्ये आपण दिलेली आहे. 1707 येता येता या पीपीटी मध्ये दाखवल्याप्रमाणे मुघलांनी दक्षिणेपर्यंत आपलं राज्य वाढवलं. ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता वराळ प्रांत समृद्ध आहे, मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं. तर याचं थॉमस नावाच्या लेखकानं रिसोर्सेस ऑफ द मुघल एम्पायर या पुस्तकामध्ये अकबराच्या काळामध्ये वराळचं उत्पन्न 1,73,76,117 इतकं होतं. शहाजहानच्या कालखंडामध्ये ते 1,37,50,000 इतकं होतं. औरंगजेबाच्या कालखंडामध्ये 1,27,65,000 इतकं होतं. तर बर्नियरच्या अहवालानुसार 1663 ते 1666 1,58,75,000 इतकं उत्पन्न वराळ प्रांतात होतं. त्यामुळे वराळ प्रांत हा भारतातील सर्व 16 प्रांतांपैकी सर्वात समृद्ध प्रांत होता, असं अबुल फजलनं अकबरनामात लिहिलेलं आहे. त्याबद्दल आपल्याला काही शंका घेता कामा नये. आता हे 16 सुबे कोणकोणते होते? काबूल, लाहोर, मुलतान, सिंध, गुजरात, मालवा, अजमेर, दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, अयोध्या, बिहार, बंगाल, वराळ, खानदेश आणि अहमदनगर असे हे 16 सुबे मुघल प्रांताचे होते. या 16 सुब्यापैकी वराळ प्रांत हा होता. या वराळ प्रांतामध्ये एकूण 13 सरकार होते. आता हे 13 सरकार कोणकोणते? यामध्ये पहिला गाविल, गाविल म्हणजे गाविलगड, पवनार, खेरला, खेरला जे बैतूल जिल्ह्यामध्ये येते, नरनाळा, कळंब यवतमाळ जिल्ह्यातील, वाशिम, माहूर, पाथरी परभणी मधील, मेहकर, बैतुलवाडी, त्यानंतर माणिकदुर्ग, रामगड आणि पत्थाळ. आता हा पत्थाळ जो प्रांत आहे, हा पत्थाळ प्रांत हा येतो तेलंगणामध्ये. म्हणजे तेलंगणा प्रांत सुद्धा आपल्या तत्कालीन वराळचा भाग होता. हे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे. ते आपल्या या सरकारवरून आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दानियलचा सुद्धा 1605ला अतिमध्य प्रश्नानं मृत्यू होतो आणि त्यानंतर कालखंड येतो जहांगीरचा. जहांगीरच्या कालखंडामध्ये मात्र मलिक अंबर हा जो आहे, मलिक अंबरचा पूर्ण विदर्भावर वर्चस्व स्थापन होतं. कारण जहांगीर त्या राज्यारोहणच्या प्रसंगामध्ये तिकडे गुंतल्यामुळे या वराळ प्रांताकडे मुघलांचं दुर्लक्ष होतं. याचा फायदा घेऊन मलिक अंबर हा अत्यंत ताकदवान होतो. मलिक अंबर ताकदवान होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जाधव घराणं आणि शहाजी भोसले हे मलिक अंबरच्या गटाचे असल्यामुळे मराठ्यांचं बऱ्याच अंशी सहभाग त्यामध्ये असल्यामुळे छापामार युद्ध प्रणाली, ज्याला आपण शिवाजी महाराजांचं जे युद्ध प्रणाली होती, ती युद्ध प्रणाली मराठ्यांनी स्वीकारल्यामुळे मुघलांना पळता भुई या भागात थोडी झाली होती आणि त्यामुळे मलिक अंबरचं वराळावर पुन्हा वर्ष स्थापन झालं होतं आणि त्यानं निजामशाही पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच त्यानं वराळ प्रांत आपल्या ताब्यात मिळवला. 1610ला जेव्हा राजपुत्र परवेजची नियुक्ती वराळमध्ये करण्यात आली आणि त्याची नियुक्ती करून 1612ला मलिक अंबर विरुद्ध गुजरातचा सुभेदार अब्दुल्ला खान याला पाठवलं जातं. हा नाशिक मार्गे दौलताबादला यायला निघतो. आता ठरतं असं की यावेळी वराळ प्रांतामध्ये मानसिंग अचलपूरला होते आणि त्यांच्याकडे वराळची जबाबदारी दिली होती. मानसिंग अचलपूर, बाळापूर, जयपूर कोथळी मार्गे दौलताबादला येतील आणि वरून गुजरातचं जे सैन्य आहे ते नाशिक मार्गे दौलताबादला येईल अशी मूळची तहाची आखणी ठरली होती. परंतु वराळ प्रांतातील मुघल सरदार जे होते ते गुजरातच्या या अब्दुल्ला खानला सहकार्य करण्याला तयार नव्हते. त्यामुळे दोन्ही सैन्य एकत्र येऊ शकलं नाही. दोन्ही सैन्य वेगवेगळं लढलं आणि त्यामुळे या नाशिक मार्गे दौलताबादला आलेल्या अब्दुल्ला खानचा पराभव होतो. तो त्याचं मलिक अंबरशी युद्ध होतं आणि तो त्याचा पराभव होतो. आता जे मानसिंग जातात त्यांचा सुद्धा पराभव होतो. आता या दोघांचा पराभव होतो. मात्र मोगल सरदार जो बाळापूरचा 1616ला शहानवाज खान होता, याची स्थिती मात्र अत्यंत मजबूत असते. कारण हा अत्यंत हुशारीने मलिक अंबरच्या सरदारांना आपल्या बाजूने वळून घेतो. मलिक अंबरचे सरदार आपल्या बाजूला वळल्यामुळे त्याची बाजू अत्यंत पक्की होते
आणि तो रोहिणगडचा घाट ओलांडून मलिक अंबरवर सुद्धा हल्ला चढवतो, त्याचा पराभव करतो. आणि मात्र त्याला लगेच मागे हटावं लागतं. त्याला त्याला कारण असतं की मलिक अंबरचं तिकडे वर्चस्व जास्त असतं. जरी त्याचा पराभव झाला तरी सुद्धा हा तात्काळ त्याचा पराभव करून आपल्या बाळापूरच्या मुख्य लष्करी पळगण्यावर परत येतो आणि तो बाळापूरलाच परत येऊन राहायला लागतो. 1616ला पुन्हा परवेजच्या जागी राजपुत्र खुरम याची पाठवणी दक्षिणचा सुभेदार म्हणून केला जातो. आता 1620ला पुन्हा मलिक अंबर उठाव करतो आणि अहमदनगरचा किल्लेदार खंजर खान स्वतःला किल्ल्यामध्ये कोंडून घेतो व किल्ल्याला तो वेढा देतो. तसेच त्याने अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील सीमेवर अनेक ठाणी ताब्यात घेतो. यावेळी बाळापूरचा सुभेदार दाराब खान हा बालाघाट बुलढाणा मार्गे अहमदनगरवर हल्ला चढवतो. मलिक अंबरचा त्याने त्या ठिकाणी तो पराभव करतो. मात्र या ठिकाणी त्याला धान्याचा अभावी म्हणजे दुष्काळ असल्यामुळे अन्नधान्य पाण्याच्या अभावी त्याला पुन्हा परत यावं लागतं. मात्र तो परत येईपर्यंत मलिक अंबरचं सैन्य जे वराडमध्ये मोठ्या प्रमाणात नासधूस करतं आणि उभे पिकं जाळून टाकले जातात. या ठिकाणी मोठी नासधूस या कालखंडामध्ये करण्याचा उल्लेख त्या तत्कालीन डॉक्युमेंटमध्ये आढळतात. आता हा नगरवर दुसरा हल्ला करण्यासाठी दाराब खान पुन्हा निघतो बाळापूरहून. तो मेहकरला येऊन थांबतो, परंतु या दरम्यान त्याला तो 3 वेळा सैन्याला पराभूत सुद्धा करतो, परंतु त्याचा कोणताही परिणाम मलिक अंबरच्या सैन्यावर होत नाही. त्याला कारण असं असतं, मलिक अंबरचं सैन्य हे गन्मी कावा या पद्धतीमध्ये अत्यंत पारंगत असतं, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा सरदारांचा समावेश होतो. आता तो गन्मी कावाचा वापर मलिक अंबरचं सैन्य म्हणजे मलिक अंबरच्या सैन्यातील मराठा सैन्य एवढ्या मोठ्या प्रमाणात करतं की दाराब खान हा बाळापूरला सुद्धा राहू शकत नाही सुखासुखी, आणि त्यामुळे त्याला बाळापूर सोडून बऱ्हाणपूरला परत जावं लागतं. एवढंच नव्हे तर बऱ्हाणपूर जे मुख्य लष्करी ठाणं मोगलांचं होतं त्या ठिकाणी सुद्धा त्याला सुखासुखी मलिक अंबरचं सैन्य राहू देत नाही. त्याला बऱ्हाणपूर सुद्धा सोडावं लागतं, कारण बऱ्हाणपूरच्या किल्ल्याला सुद्धा या मलिक अंबरचे सैन्य वेढा देतात. 1621ला जेव्हा पूर्ण अहमदनगर आणि वराड हे नगरच्या ताब्यात जातात, त्यामुळे 1621ला शहाजहानची नियुक्ती वराडात करण्यात येते. कारण शहाजहानला पूर्ण वराडची माहिती असल्यामुळे शहाजहान यावर नियंत्रण मिळवेल अशी धारणा दिल्ली सरकारची असल्यामुळे त्यांनी ते शहाजहानची नियुक्ती करतात. शहाजहान आल्या आल्या अत्यंत वेगानं वराड ताब्यात घेतो आणि निव्वळ वराडच नाही तर आजचं खडकी जे मलिक अंबरची राजधानी खडकी म्हणजे आजचा औरंगाबाद ते सुद्धा ताब्यात घेतो. आणि खंजर खानला अहमदनगरचा जो किल्लेदार खंजर खान त्याला सुद्धा पराभूत करून अहमदनगरचा किल्ला सुद्धा ताब्यात घेतो. आता यावेळी तह करून मोगलांचं जे राज्य आहे ते 30 मैलानं वाढवून सुद्धा तो मिळवण्यात यशस्वी होतो. आता त्याच्या या यशामागे सर्वात मोठा वाटा जो आहे तो वाटा आहे सिंदखेड राजाच्या जाधव घराण्याचा. कारण या जाधवराव घराण्याने त्याला आतापर्यंत मदत केली असते, परंतु आता ही मदत जाधव घराणा मलिक अंबरचा पक्ष सोडून शहाजहानला सामील होतो आणि याचा सर्वात मोठा फायदा मग नंतर मुघलांना होतो. 1622ला शहाजहान आपल्या बापावर जेव्हा बंड करतो तेव्हा सुद्धा त्याला ही मदत होते. परंतु बाळापूरचा सुभेदार दाराब खान हा मात्र शहाजहानशी एकनिष्ठ राहतो. मग त्यानंतर शहाजहानच्या म्हणजे मागावर दिल्ली दरबार जो आहे तो परवेज आणि अब्दुल रहीम खानेखाना यांना पाठवतात. माहूर पर्यंत त्याचा पाठलाग परवेज करतात आणि नंतर तो माहूरून शहाजहान पुढे निघून जातो. यावेळी जाताना मात्र ते सिंदखेड राजे जाधवराव घराणे यांच्याकडे पूर्ण आपलं घोडदळ गजदळ तो शस्त्र देतो आणि तो निघून जातो. ते दिल्यानंतर मात्र जाधवराव घराण्याचे जे वंशज असतात ते बऱ्हाणपूरला येऊन मुख्य मुघल सरदारांना हे गजदळ आणि शस्त्र ताब्यात देतात. आता इकडे 1626ला राजपुत्र परवेज सुद्धा अतिमध्य प्रश्नानं बऱ्हाणपूरला मृत्युमुखी पडतो. मलिक अंबर सुद्धा या काळात 80व्या वर्षी त्याचा मृत्यू होतो. आणि यावेळी उमदाद उल मुल्क खान हा वराडचा सुभेदार म्हणून पाठवला जातो, परंतु हा 12 लाख रुपयाची लाच घेऊन या मुर्तजाचा हस्तक आता हा मुर्तजा निजामशाह आणि अंबरचा मुलगा फतेह खान हे दोघं युती करतात आणि या मुर्तजा निजामशाहला 12 लाख रुपयाची लाच घेऊन तो मुर्तजा निजामशाहला वराड प्रांत हा स्वाधीन करतो. आता पुढे कालखंड सुरू होतो शहाजहानचा. 7 नोव्हेंबर 1626ला जहांगीरचा मृत्यू होतो आणि नंतर शहाजहान गादीवर बसतो. यावेळी तो खाने झामनला वराडामध्ये पाठवतो. मुर्तजा निजामशाह शहाजी भोसले यांच्या नेतृत्वामध्ये 6000चं मराठा घोडसवार सैन्य या झामनचा रस्ता अडवण्यासाठी पाठवतात.
शहाजीच्या सैन्याने अकोट, मलकापूर आणि जळगावला आपल्या चौक्या स्थापन करतात की बरणपूरवरून मुघलांच्या सैन्याचं त्यांना मदत मिळू नये, शहाजहानला मदत मिळू नये याकरता. मात्र बीडच्या सुभेदार हा एकनिष्ठ राहतो मुघलांना आणि तो शरणागती पत्करत नाही. आणि मग त्याला पराभूत करण्याकरता जे सैन्य गेलेलं असतं त्या सैन्यापुढे तो शरणागती पत्करतो. दर्याखान नावाचा रोहिला सरदार मात्र अमरावतीला जो मुघलांकडून असतो तो यावेळी शहाजीवर हल्ला करतो आणि अकोट, जळगाव आणि मलकापूर हे तिन्ही स्थळं म्हणजे तिन्ही चौक्या ताब्यात घेतो. आणि यावेळी ज्याने 12 लाख रुपयाची लाच घेतली असते खाने जामन याला नोकरीतून काढलं होतं, तो मूर्तजाला सामील होतो. यानंतर इर्दाद खान याची वराडचा सुभेदार म्हणून नेमणूक केली जाते. त्याने 20,000 सैन्य बालाघाटवर आझम खानच्या नेतृत्वामध्ये पाठवले आणि 1630 ला आझम खान देवगराच्या मुक्कामी होता. पावसाळ्यात नंतर मोहिमेचे नेतृत्व मात्र आझम खानला यमीन-उद-दौला याच्याकडे देण्यात आलं. 1633 ला दौलताबादचा पाडाव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निजामशाहीचा पाडाव झाला आणि